पुणे शहरातून गुन्हेगारी जगताला हादरवून सोडणारी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे। शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे। काल मध्यरात्रीच्या सुमारास पुणे शहरातील वाघोली परिसरात किरकोळ वादातून एका मित्रानेच आपल्या मित्राला चाकूने भोसकून निर्घृणपणे संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बादल शेख नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे। बादल आणि त्याचे 3 मित्र रात्री उशिरा वाघोलीतील एका हॉटेल जवळ होते। त्यांच्यात कोणत्याही कारणावरून शाब्दिक वाद झाला। या वादाचं रूपांतर नंतर हाणामारीत झालं आणि संतप्त झालेल्या आरोपींनी बादल शेखवर चाकूने अनेक वार केले। त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केले। यानंतर आरोपी तात्काळ घटनास्थळावरून पसार झाले। गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या बादलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। धक्कादायक बाब म्हणजे मृत बादल शेख आणि हल्लेखोर मित्र हे दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करत मारेकऱ्यांचा कसून शोध सुरू केला आहे। या घटनेमुळे वाघोली परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे, तर पुण्यात वाढलेल्या संघटित गुन्हेगारीवर आणि टोळी युद्धांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे।